तर मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वांचं प्रथम जय दिवाळी जय जवाहर. तर आता 2 दिवसात होळे आलेले आहेत. तर होळीला आमच्या इकडे गावात फाट्या दर घरातल्या 5-5 फाट्या आणायला लागतात. तर आमच्या पण फाट्या इकडे राहत आहेत आणि आमच्या इकडे वाघ आणलं तोडून बघा ते फाट्या बांधायला. मग ते आम्ही घेऊन जातो होळीच्या माळात. चला तर मित्रांनो आता होळी आले तर आधी बारीकपणात भू मजा यायची. त्या आख्या गावत्या ना अशा त्या वाट्या बांधायच्या गळ्यात आणि मग गावात हिंडायचं मस्तपैकी असं खात खात. तर आमच्या आई तुम्हाला काय तर सांगाल आहे तुम्ही बारीक होतो तशीच घर ना हां तर आमच्या आई सांगत आहे का काय होती बारीक तर व्हायची तशीच मजा करायची. पण आताच पोरा तशी ना करता नाही आताच पोरा दिसते मोबाईल असता टी व्ही काय खेळायला त्यांना माहिती ना. आणि होळी आली त्यांना काय माहीत ना म्हणजे अशी मजा करायला काय. तर आधी आम्ही मजा करायचो. तर आता पोरांना करता बघा तुम्ही आमचं रान आहे इकडे गावात कडलं एकदम. मित्रांनो तो आमच्या गावातल्या फाट्या का ठेवत आहे बघा अशा हे बघा या अशा फाट्या जमून ठेवतात दर गावात दर घरी. आणि जेवढी घराव आहे ना तेवढी अशी जमून ठेवतात. आणि शेता बघा तुम्ही राब कसा आहे तर राब तयार केले म्हणजे त्याचा आता भात आपण लावतो ना तेव्हा ते भात पिरण्यासाठी आजी भाजणी केली जाते. ते बघा ते भाजणीसाठी असा राब तयार केला जातो पहिला शेतातले म्हणजे शेतात तसा रानातला पाला गोळून कवळ्या बिवळ्या तोडून अशा वाळवत ठेवता. मग त्यानंतर त्या शेतात अशा आणून राब पिसायचा मग त्याला पेटवायचा बघा. तर मित्रांनो फायनली मग आमचे म्हणजे फाट्या तोडल्या ते पोचलो. तुम्हाला दाखवतो आमच्या फाट्या काढल्या त्या वेळेसाठी. बघा या फाट्या आमच्या त्या वळेल 5 फाट्या बघा एकदम मस्त मटाल्याचा अशा म्हणजे बऱ्याच अख्खी गावाच्या जमा फाट्या. तर मित्रांनो मग बारीक होतो आम्ही गावात अशा वळे फाट्या जमा करायला तेव्हा आम्ही एवढे आलो सांगायचो तुम्हाला सांगतो. अरे होळी रे होळी पूर्णाची पोळी साहेबाच्या पोटात बंदुकीची गोळी. तर मित्रांनो चला आता फाट्या घेऊन जातोय बघा तुम्ही. तर मित्रांनो चला आता फाट्या घेऊन मी जातो हे आपल्या होळीच्या माळाला. तर डायरेक्ट तिकडेच भेटू आपण. टाटा बाय बाय. तर मित्रांनो तुम्ही अशीच व्हिडिओ कंटिन्यू देखत राहा. मोर बू मजा यायची ती तुम्हाला मग सगळी दाखवतो कशी काय ती मजा ती. तर मित्रांनो अर्धे वाटत मध्ये फाट्या आणून ठेवले आता. चला आता दुसऱ्या राहिले त्या आणून ठेव. तर मित्रांनो चला आमच्या सगळ्या फाट्या घेऊन झालेल्या हे आमच्या आहे बघा. आमच्या 2 फाट्या गेल्या आणि मग 2 गेल्या आणि मग 2 नेल्या 6 फाट्या. आणि म्हणजे 6 फाट्या उद्या त्यातल्या 5 मोठे वळेलं आणि 1 फाटी ती म्हणजे चोरटी वळेल आम देतो ती उद्या पेटणार आहे चोरटी वळी त्याला 1 फाटी द्यायला लागेल आणि 5 फाट्या मोठे वळेल. तर मित्रांनो ह्या पाटीलनी पण होळीच्या फाट्या आणलेल्या आहेत बघा. तो पण आता होळीला तिकडे ठेवणार आहे होळीच्या माळात. तर मित्रांनो माझ्या थोड्याशा फाट्या राहिलेल्या आहेत ते आता लाभचे फेरे आहे बघू शकता तुम्ही. आता मी ते घेऊन येतो आणि डायरेक्ट तुम्हाला भेटतो. होळी पेटलेली आहे आता. तर मित्रांनो आमचे पोरं आहे लवकरच होळी पेटायले काय सांगायची चोरटी होळी होती आज बघा. काम आले येऊन ना त्याला हे बँजवाले जमलं वाजून वाजून. अरे नवीन पिढीची पोरं ना बरोबर वर्षा काय सांगतो आमचं बँजवाला ते का. अरे नवीन पिढीची पोरांक दिला होळी पेटवायले हे बँजू चालू करी ना करी आई पेटून टाकली होळी. आणि मला रस्त्यालाच होतो तर समजलो ना वळी पेटायला गेले नंतर समजलो का वळी पेटायला बाबा हे बघा
अर्ध्या देखाय नागावली ते आता येतं अजून. तर मित्रांनो तीनगरकरांची होळी चोरटी होळी पेटलेली आहे. आता डायरेक्ट उद्या भेटू. हे बघा उद्यासाठी हे फाटे आणलेले आहेत सगळ्या तीनगरकरांनी. इकडे बघू शकता तुम्ही. चला आता उद्या खरी मजा आहे. उद्या मोठी होळी आहे ती तुम्हाला सगळी दाखवतो स्टेप बाय स्टेप. सगळा जेवढा खांब आणून म्हणजे ते मेन हे असतो ते पण तुम्हाला दाखवतो उद्या. नेक्स्ट डे. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सर्वप्रथम सर्वांना जय आदिवासी जय जवाहर. तर आज आहे होळी. तर सर्वप्रथम माझ्या परिवाराकडून आणि माझ्याकडून सर्वांना होळीच्या शुभेच्छा. चला तर मी तुम्हाला दाखवतो आज काय होणार आहे. तर मित्रांनो मी पहिला जाऊन येतो चौकला, कारण माझा मित्र येणार आहे अंड्या. त्याला पण मी भेटतो, त्याला पण शुभेच्छा देतो. चला तो डायरेक्ट मी तिकडे तुम्हाला भेटवतो अंड्याला. तर चला मी आता निघतोय घरातून. हे बघा ही आहे काळी महिन्याची चावी, तिलाच घेऊन जाणार आहे मी चौकला. आणि आमचा एक छोटू आमचा आपल्या इकडे पापडे बनवायला खाट बनवतो बघा. तो पापडे वाद घालायला लागतील, वळलेले लागतात पापडे. चल छोटू येतो का? छोटू लिचार येतो का? छोटू नाराज दिसत वाटतो. अय चल गय अरे चल वळेल. चल राजा लवकर, आपलं काय पोर दे का ना जायचा. मस्त जोक मारा रे या हात सगळे हलकट हात. मित्रांनो आणि माझा मित्र येणार आहे, तो अजून आलेला नाही. तो आल्यावर तुम्हाला दाखवतो. आणि पोचलो इथे चौकाट्यावर. बघा आमचा दोस्त आलेला आहे हा बघा, अनिकेत भालेकर. अरे कसं काय, बरं आहे ना? शेड आपले मेन शेड आहे ते, हे बघा. तर त्याला मी शुभेच्छा देतो हॅपी होळी बाबा, होळीच्या शुभेच्छा. तर मित्रांनो फायनली आम्ही चौकला पोहोचलेलो आहे. हे बघा इथे गाडी आपली पार्किंग लावलेली आहे. चला तर आता चौकामध्ये जातोय. आम्हाला ते होळीचं काही वस्तू सामान घ्यायचं आहे पुरणपोळीसाठी वगैरे, ते जे घेतो आम्ही. चला तर मी चौक दाखवतो तुम्हाला पहिले. इकडे चौक. मित्रांनो होळी चांगली का मजा आहे, तुम्हाला काय आठवायला सांगू का? या दिवसाचा तुम्हाला हा आठ्या याच आठवायच्या. बारीक होतो आम्ही जांभराडाचे आठ्या गव्हासाठी. ती होळीची खास ओळख आहे म्हणजे. मित्रांनो पहिले आम्ही भाजी घेऊन येतो थोडीशी आहे ती, हे बघा. दुसरं राजाबाई चाललाय बाजार करून. पुण्याची डाळ घेतलेली आहे हे बघा. तर मित्रांनो बारीक होतो लई लढायचो म्हणजे आमच्या एक या बंदुकासाठी बघू शकता तुम्ही इकडे. आणि आमच्या घेऊन म्हणजे वळीच्या आधीच घेऊन द्यायची, पण तरी आम्ही भूर रडायचो. तर मित्रांनो राजाबाईला घ्यायचे भजी, तो चाललाय भजी घ्यायला. हे बघू शकता तुम्ही इथे भजी. तर बाजार गाड्याने गेलाय होते, काय सांगू बाईक कोणी सांगलाय तेवढा गाड्याने गेलाय. बेकार गाडी आहे. तर मित्रांनो पिचकारी घेतो जरा होळी खेळायला. हे बघा हे मामांकडून. तर मित्रांनो आमचा सामान भरून झाला आहे रोखमध्ये, बघू शकता तुम्ही. तर आम्ही चाललोय घरी. आज होळी आहे तर पुरणपोळीसाठी सामान न्यायला तू आम्ही. तर सामान घेतलेलं आहे राज्याने, बघू शकता. तर आता आम्ही जातोय घरी. इकडे आपली गाडी. राजा काय बोलतोय बघा, जाऊन पुरणपोळ्या बनवतो. पुरणपोळ्या बनवायच्या आहेत कारण होळीला ती एक स्पेशल डिश असते म्हणजे. आणि आपली काळी महिना लागलेली आहे. तर चला मित्रांनो डायरेक्ट भेटू आपण घरी.
मित्रांनो फायनली मग पोचलो घरी राजा भाई. तर मित्रांनो मी आलो घरी. ही मोरच्या मोर आमची रांगोळी काढले घरासमोर बघू शकता तुम्ही. आणि आमच्या इकडे काय करत बघू साफसफाई चालू आहे इकडे घरी वळीची. आमचा बघून तर चाललाय वाटतो. चला तर मित्रांनो मी आलो घरी आता. मला नंतर भेटू डायरेक्ट. तर मित्रांनो आमच्या पापड्या पण काढायच्या आहेत तुम्हाला दाखवतो पुढं. हे बघा चुलीवर त्याचा हे ठेवलेला आहे. काय ठेवलं आहे उद्या पीठ पाणी गरम करायला ठेवलं आहे. त्यात मग पापड्या काढायला तुम्हाला दाखवतो कशी काढतात त्या. आमच्या आई काढणार आहे. तर मित्रांनो आमच्या घरी पापड्या बनवायला गेले तुम्हाला दाखवतो कशा काय आमच्या माय बाईने. बघा इकडे हे आमचं छोटा बाळ चेतन आहे वाला गडी. इकडे पापड्या बनवून गेल्या कशा बनवतात कलरच्या डायरेक्ट. कलरचे पापडे तुम्हाला बनवता का नाही ते सांगा. कशा बनवता. पाणी इकडे उकळा ठेवला आहे आणि त्याजवळ याचं पीठ टाकून गोल गोल फिरवता. नंतर याचं शिजत देतात असं उलटा करून. शिजली का घालल्या उन्हात. हो गडी रायडर आलाय 3 कसा रायडर गाडी चालय तिकडे चालत नाही. तर मित्रांनो आता मोठे होळीचा खांबानच आहे. तर तिकडे आपण जाणार आहे तुम्हाला दाखवेन मी. कारण जमतात गावकरी इकडे. इकडे होळीचा माल तुम्हाला दाखवतो मी कसं आहे. बघा इकडे आपली होळी रचणार आहे. अजून कोण नाही आला. हे सगळ्या फाट्या आहेत ह्या मोठ्या होळीसाठी वापरणार आहेत. आणि ह्या वर्षी जरा कमी फाट्या वाटणार ना. तर मित्रांनो आज आम्ही चाललोय होळीचा खांब आणायला. आमचे सिनगरची होळी हे बघा तुम्ही. सगळे गावकरी चालले. चला रे काम बनायला. ही आमची मंडळी आहे गावाची तिनगरकर. चला तर चला आपण आता लोकेशनवर डायरेक्ट भेटू. तर मित्रांनो आमचं लोकेशन अजून ठरलेलं नाही पण त्याच्या आम्ही तुम्हाला पुढे दाखवणार आहोत. कुठं जायचं कुठं ना तुम्हाला आता. आणि अजून चालतो रस्त्यात तर आमचे पब्लिक तिनगरकर आणि अजून येता मंगून मताचा नाही लागतो त्याच्यामुळं पाकी पब्लिक लागत आहे. बारकी पोरा आल्या मजा म्हणून हे जरा मदत करतील आम्हाला. बघा गावाचे पक्केवर चालू आम्ही. अजून काय आमचं लोकेशन आलं नाही. हे पब्लिक बरीच आले आहे. पळसाची पानं घेता बघा निवड दाखवायला वापरता या. काय तुरता पानं तुम्ही निवड दाखवाय नको. हा का निवड दाखवाय पानं लागता. पळसाची आपली पाना वापरता ना. लागता दुसरी काशी नाही लागता मित्रांनो पाना. त्या पळसाची लागता. आणि आदिवासी आणलं सगळं माहिती आहे रानातला काय लागतं त्या. आणि इकडे आम्ही एक पान घेऊन चाललो आता वळेला निवड दाखवायला. तर एकच पान गावलाय सांगता. पण आता बघू मोहरा गावतील पक्का इकडे तर आज पळसा तर गावतील बाबा आता ना मोहर झाला बघू. ताना मोहर चाललाय त्याला माहिती आहे कोट कोट हे सांगता घरी पाणी आकूच गवलाय. पण आदिवासी कधी हार नाही मानते बरोबर ना रे. आदिवासी गवस असतील कोट ना कोट तर या पाना म्हणते आडी शिरला पण काही दिसतं ना पक्का राहणार आहे. आणि हे इकडे भासलेलं पण ते आला परत पाना गावशील ढोल मागून आत ते काय अजून बरेच लांबात आम्ही मोर आलो पके. मित्रांनो खांबेट गावला आहे पण त्याला गावकरी काय सांगता बघू आता. तोडायचा का ना तोडायचा त्याला पाला कमी आहे सांगता. त्या पालाही लागवतो मित्रांनो. वर आपल्याला आट्या बिट्या बांधायला मस्त सोबाय पाहिजे आपली होळी त्यासाठी. वाघेश्वरचं कडे आला खांब नाही आलं पण ते हुजत करतात नुसतं काय न्यायचा का नाही न्यायचा. हे बघा इकडे
त्यांना काय जमच ना काही कंचा नाही झालं दोघं झाला पण गडी रोख मध्ये दोघं झाला आणि पब्लिक ना आली अजून काय एवढं काय करायचं त्याला त्यांच्या साईडला सावरी येतात रे का त्यांच्या साईडला सावरी आहे पक्का उंच रे खांबाला पुजलाय ओळ्याचे आता त्याला तोडायचा वेळ आलेला आहे बघा तोडा गेला आता बँडवाला फायनली आमचा खांब बघा तुम्ही बघू शकता किती लांब आहे मोठा आहे आणि होळी पण आमची तेवढीच मोठी आहे तर मित्रांनो एक दमदाकडे थांबलो आम्ही अर्धे वाटत पक्के पास आणायला एकदम 10 एकदम आलेलो इकडून आता एक थांबायला आहे तिंग कराय आता खांब होळीचा तोडलाय आता टेम्परा नाही लागत आपल्याला होळीसाठी ते आणायला चाललो आता बघा इकडं टेम्परा नाही आता गवसा लागेल कुठं कुठं गावात बघू तुम्हाला दाखवतो इकडे आमचं गावकर मोर चाललात गवशीत आणि खांब इकडं खालतं ठेला आहे होळीचा चला तर मित्रांनो आता आपण भेटू डायरेक्ट टेम्परा तोडताना सांग दादा इकडे डोंगराची काळी मैना भाजलेत भरपूर ते अजून हिरवीच आहे पण ते अजून पिकाय टाइम आहे पण देखा कवडी भाजल्या बरीच हे का बरेच आंबा लागता पोरा त्या कवडी खाता होत्या का वाजना गावता ते पोरांना विचारू कशी लागता काय सांगता कशी लागता बुबा लागता आणि कशी रे बुबारी रोख मध्ये सांगता कधी बुबा लागता आम्ही खाल्ल्यात आणि इकडे डोळ चमकायता का बुबार लागता पण आंबाटा ना बू टेम्परन इकडे गावले हे बघा तोडायला लागला हे बघा तोडणारा काय सांगत बघू काय सांगत तू का पोरा घेता का ना त्यामुळे जावडी झेपत का ना मटी तो सांगत बघू आता येता का ना आता डायरेक्ट वळे मला समजायलाच नेले का ना आता पुढे देखू आपण गाव आयचा
या खांदा जा फिरा फिरा तुम्ही फिरा जाऊ दे चला चला फिरवायला लागल मोरच आहे रे तर फायनली मित्रांनो दोन्ही आमचं टेंबरनी पण आलेलं आहे आणि इकडे मेन उंबरचा खांब पण आलेला आहे या गावकरी इकडे दमला तिकडे अर्धात फायनली आम्ही आता जराशे जवळ आलो पण आम्ही 4-5 जण होतो आणि सगळे उमराव गेला हे जड होतं तसा जमला सगळेजण हे बघा खांदं दुखायला लागलं सगळ्यांचं आता त्यांना येऊन देतो जरा आम्ही आराम करतो हे बघा इकडे दम तर मित्रांनो आम्ही जरा आराम करतो मग तुम्हाला परत भेटतो डायरेक्ट तर मित्रांनो आमचा टेंबरचा खांब पहिला पोचलेला आहे वळी बघा वळीच आलं आणि अजून ते उमरावाला अजून आलं ना रस्त्याचा आणि इकडे आमचा दर खाण्याचा आहे हे बघा आणि लोकेशन तुम्हाला दाखवतो मस्त मोरबेदार इकडे दिसतो संध्याकाळमध्ये मस्त सूर्य झाला एकदम आमच्या इकडे गाव आहे तो झाडात दपला आहे आणि स्वराज पण आलाय ए स्वराज हाय कर तर मित्रांनो हे बघा आलेला आहे तिथं पण बँजोवाला पण आलेला आहे पण खांबावर काय दिसत ना अजून मित्रांनो उमराचा पण खांब आलेला आहे बघा मित्रांनो एकूण 3 खांबाचा योग सागाचाच होतो योग आणि योग उमराचाच होतो हे बघा उमराचा पण आलेला आहे आता आपल्या गावातली पब्लिक कसा वाटला कामारून कामातून कसा वाटला हा का अरे आम्ही 4 जण होतो 4-5 जण आणि हे फक्त जण होतं पांड्या शेड लय लेट आलाय हो बघा आताच पापड्या घेऊन आलाय जेवण नाही भेटत डबा घेऊन आलो काय सांगतो जेवण नाही भेटत का डबा घेऊन आलो इकडे आम्ही खांबा आणलाय पण पांड्या काय आला नव्हता पांड्या व्हायरल झालाय मग अरे भाई आमचा रायडर आहे तीन घरचा तर मित्रांनो आता वळीचा खांबुजा गेला बघा इकडे आणि हे इकडे आम्ही आणल्यात इकडे बांधायला ये देख सोना भी नहीं आला वहीं का ये कोई नहीं बोला तो फटाकू लायला आता होळीला का फटाकू लायला बघ मस्त होळी पेटल्यावर तू शेषट आणलेला आहे
गाणी सांगतात दिनगर करावं वळीवर तयार ए वळी रे वळी एक एक फाट्याचा म्हणून आमच्या जे वळी रद्द आहे मंगे आमचा बघा तो पण फाट्याचा मग तर एक एक फाटी करून सगळी वळी रद्द मला रस्त्यावर दाखी देऊ सगळी वळी तर मित्रांनो आता घरी आलो आम्ही आमची वही रचून आता आम्ही अंग धुवून मग निवद दावून वळलेलं तर पुरणपोळी आमच्याकडे बनायले आणि बरं निवदाला भात वरण भातही बनायला आहे आता हे आमच्या आमच्या ते बनायला सगळा तर मित्रांनो आता मग अंग धुवून घेत पहिला मग नंतर वळी जाऊन निवद दाखवून नंतरची वेगळी प्रोसेस आहे तुम्हाला एक मजा आहे आमच्या गावात त्या सोंगा पण येतात एक सोंगा म्हणून ते आम्ही बनवायचा विचार आहे पण बघू आता बनायलाच बनवून आता मग ना तर मित्रांनो आम्ही चाललो आता वळेव निवड दाखवतो त्या दाखवतो तुम्हाला कसं काय त्या इकडे वळी रचते माझे वळी रचल्यावर निवड नाही येता काय पुरणपोळी वरण भात असल्यावर घरी ते तुम्हाला माझा दाखवेल मोर तर मित्रांनो आमच्या गावातली आता वळी बघा तुम्ही रचून झालेली आहे पण आता आमच्या गावातलं सगळं गावकरी निवड घेऊन आला वळेव ते वळीला पुजायला हे बघा आमच्या गावात वळी ऐका जरा जागा ना काय होळी रे होळी बघा हे सगळं गावकरीकडं लाईन राहिला मस्त पूर्णाची पोळी हे बघा कसं निवड त्याला मस्त लाईन लगेच पापड्या दाखय हे बघा पुरणपोळ्या आहेत मस्त खायला काय काय आणलाय तू काय काय पुरणपोळी आहे वरण डाळ भात आहे आणि साखर आणली पुरणपोळी आणले आणि वशाने आज सगळं आणलाय मग त्याच्यात बोलून राहतो पुरणपोळी खायला मग तुम्हाला दाखव देऊ एवढे काय आमचं काका काय सांगत बघ इकडे पापड्या आणल्या बुमाट आल्या त्या मला नंतर खाईन तुम्हाला दाखव देऊ कसं करता गावकरी बघा कसे फिरतात टोपे घालून मस्त टोपेना ते टाईल बांधला गरीबात आहे सध्या पण तर ह्याला अर्ध्या बॅटऱ्या बांधल्या डोक्याला दिसतात ना वाट अर्ध्या रुमाली बांधला जास्त जास्ती फिरता 5 फेऱ्या व्हायला टाइम आहे अजून तर दमतील तर जास्त जास्ती फिरता हे बघा आम्हाला राहायची दिसतात ना म्हणून राजा भाई पण आमचा आलेला आहे बघा तो पण चालू मग
आमचा दुकानवाला पांडू शेठ पण आलेला आहे खास वळीसाठी. हे बघा गरीब पण रोज पोळी खाताव. हा का आम्ही गरीबावर तरी खातो पण. हे बघा पब्लिक किंगरकर नाही बारकी पोरा आल्या पुरणपोळ्या खायला. हे तुम्ही खाल का ना पुरणपोळ्या? पक्के खाल का? माल द्याल का ना आपण? अरे माल देता का ना खाऊन बघू आता. कवड्यावर झाल्या पेऱ्या एक झाले आता एक. अरे पक्की भूक लागले मला बा. वर्ष कडे झाले पेऱ्या एकच झाले आताची. अजून 2-3 फेऱ्या वाटतं बाकी आज. 4 फेऱ्या बाकी अजून पुरणपोळी खायला टाइम आहे. पहिली झाली आताची पहिली झाली. अजून 4 बाकी आहेत. 4 बाकी आहेत. अरे मग या दमला का? आमचा गावकर नाराज होता पण त्यांना घे तुम्हा ना मा पेऊन आलो. हा जा मग तुझी मागून आहो. पोळ्या खायला तर मित्रांनो आता फेऱ्या झाले बघा आता. चपली नका घालू. काय सांगतो चपली नका घालू. हा चपली ना घालून याचा. थांबा थांबा ठेव दे. अरे पोराव थांबा ठेव दे आता. आवडी थांबली आता. झाला का? अरे एक काळे असा होता का एक फेरी मारा दुसरी असायची आणि आम खायला असायचो. पण आता असं आलाय का आम्ही निवत घेऊन येतो म्हणून ती मजा कपली आता. हा का वचन काय सांगला ऐकलं ना मित्रावं. आता आम्हाला निवड येऊन गेला काय आता एवढे वाकडे ना आता. ये फंस गया सीएम. यो यो असं गड्याला निवत त्याने केलं आणि खायला तो खतम. घे वडा घे. मित्रांनो मग वडा केला खाला. बघा ना. अरे बाय काय बोलू शकतो तू? आपली वळी पाहायला जरा आपली वळी निवड घेऊन झालेला आहे. आणि भाई पण होता आपला निवड करला. तर मग वड गेला काय माझ्याच गेला वड तेच मागेला. आमच्या पुऱ्यात वळ्याच्या आता खातो. पुऱ्या का पुरणपोळ्या? पुरणपोळ्या ना बाजूचे गेल्या. टेस्ट करायला पाहिजे. तर मित्रांनो आता सगळे वळी पुजून झाले. आता
पेटवायची वेळ आहे ती नंतर तुम्हाला सांगतो मग काय ती. आता सध्या वळी पुजले आणि वर ठेवून नंतर 12 नंतर आपली म्हणजे सकाळची वळी पेटायचं ते सकाळची 4 वाजता वळी पेटवायची मित्रांनो. तर तुम्हाला केव्हा पेटायचं ती कमेंटमध्ये सांगा नक्की. आम्हाला 4 वाजता पेटायचं ते गव्हात लायला आहे. तर मित्रांनो आता तुम्हाला नंतरच भेटतो डायरेक्ट होळी पेटवायच्या टायमालाच. चला मित्रांनो आणि बँड वाजले. सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. हे पोरा कोण चालले तुम्ही? अरे तुम्ही आम्हाला पुरणपोळी ना ठेवली बा. हे वडाच आणला हे पापड्या गावल्या आम्हाला. आता पापड्या ना गावल्या. पोरा आधीच माझ्या आधीच खाली तेवढी 5 वर गावलेला. काय मित्रांनो आमच्या गावातली चोंग बनले तुम्हाला दाखवतो कशी द्या. हे बघा ले बेटा पुष्पा 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 देखा आपने लापरवाही का नतीजा है. आता फुल मजा आहे यांची. तर मित्रांनो चला आता आमचं पण प्लॅन आहे पण बघू तुम्हाला नंतर सांगतो. तर मित्रांनो आमच्या गावात बरेच नवऱ्या झाल्यात पण ह्या बाई ह्या आल्यात नवऱ्या. कोण नवऱ्या आहे बघा काय नाव आहे आणि नवऱ्याचं काय आहे नाव सांगा. हे वाजू नका ना. नाव घ्या. कळशेल माझं नाव रालशेत. तू लाजूक बन नवरा. हे तूच बन नवरा. तर नमस्कार मित्रांनो आमचं गावकरी अजून झोपला आहे का वळी पेटवायची तर बाकीच आहे हे का इकडे केव्हा पेटवायचं आहे आता कोणी नाही भेटायला आता इकडे आणि तिथेच मळा आहे भेटायला आणि आमचं गावकरी हे इकडं अजून पेटाचं पडलं इकडे यांच्या विसरलं तर नाना पेटवायला वळी काय माहित ना. तर मित्रांनो आता आमची वळी पेटवायची आहे थोडं वाजला रे. तर मित्रांनो आता 5 वाजून 7 मिनिटं झाले आता आमची वळी पेटायचं आहे तुम्हाला दाखवतो. एक पडलाय बरेच बांध वाजला का 2 तर फायनली आमची वळी पेटलेली आहे पब्लिक
काय नवऱ्या आहे आता तर मित्रांनो आता भोळे आमची जर पेटले बघा जरा टायमाने आम्ही म्हणजे गावातलं हे नारळ घेऊन आता फिरून वळ्याच्या भोवती पाऊस फेऱ्या मग नंतर मध्ये वळ्यात आपण नारळ टाकायला लागतात सगळं गावकरी मिळून. तर मी तुम्हाला दाखवतो पुढं कसं काय करतात ते सगळे. इकडे आमची वळी पेटले हे बघा आणि आमचं गावकरी तुम्हाला दाखवतो अजून झोपला त्यांना उठायलाच ना क्या गुंडा बनेगा रे तू. तर आता सगळे नवरे आले नवीन लग्न झालेले आता पैशासाठी थांबलेलं बरेच माणसा पैसा लेट आला. तुळशीराम बिरकड साठी थांबलेले बघा. तर मित्रांनो आता नवरे अडवायचे आपल्याला. थांबा थांबा नवरे अडवायचे राती होती ते खोटी होती पण आता खऱ्यात. मस्त जोक मारा रे या हस रे हलकट हस. थांबा थांबा नवरे अडवायचे नवरे थांबा. रात्री होती ते खरी होती आता खोटे आहेत का काय. बघा आता तू सगळं असं होते का तू नाव सांग चांगला मट्यान सगळ्या घ्यायला पाहिजे. हिरव्या मैदानात खेळतो क्रिकेट. आधीला पाहून पडली माझी विकेट. विकेटच पडायला पाहिजे. इंग्रजी भाषेत म्हणतात चंद्राला मून. इंग्रजी भाषेत म्हणतात चंद्राला मून. तुळशीरामरावांचे नाव घेते पिरकर घराण्यांची सून.
नदीच्या काठी होते खोबऱ्याचे वाटे शांती केल्या संसारासाठी. नदीच्या काठी होते खोबऱ्याचे वाटे शांती केल्या संसारासाठी. रिमोट ठेवा तुम्हाला आवाज कमी करा. पहिल्याच नजरेत तिच्यावर झालं लड्डू. रोहिणीचं नाव घेतो, तिलाच आणलं घरी सुन करून. साडी नेसते फॅशनशी पदर घेते साधा. साडी नेसते फॅशनशी पदर घेते साधा. जयराव माझे कृष्णा मी त्यांचे आता खपलं, आता नाव घ्यायला आता कोण घ्यायचं का? बंडे घेतो का? नाही बाबा, का रे? आपलं झालं ना अजून. काय नाही. तर वाजवा आता. ए होळी रे होळी. अरे सांगा. अरे होळी रे होळी. तर मित्रांनो आता होळीत नारळ खायला ते आता खायला करत आहे बघा. आणि प्रसाद करायला का त्याचा. तू पोरांनी खाल्लं ना मग तुम्ही खाता का नारळ? तर मित्रांनो तुम्हाला आता मी होळी आमची पेटून झालेली आहे. तर आता इथंच आपण व्हिडिओ एंड करू. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर सर्वांना जय आदिवासी, जय जवाहर. तर मित्रांनो तुम्हाला होळीच्या पण शुभेच्छा. चला बाय बाय, टाटा.